तर राम मंदिर लोकार्पण उत्सवाच्या अनुषंगाने भाजपकडून देशभरामध्ये जल्लोष साजरा केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवरती लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामाने बाण मारून प्रकट केलेल्या वाळकेश्वर इथल्या बाणगंगा तलाव इथं आज संध्याकाळी महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी ओम देशमुख या क्षणाला त्या ठिकाणावरून आपल्या सोबत आहेत। ओम, कसं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय? निश्चितच ज्या प्रकारे उद्याचा ऐतिहासिक असा सोहळा अयोध्येमध्ये पार पडतोय त्या अनुषंगानं दक्षिण मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा बाणगंगा तलावावरती महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। मी विनंती करतो ती व्हिज्युअल्स दाखवण्यात यावीत। बाणगंगा तलावावर एका भव्य अशा महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। एक दिवा प्रभू श्री रामचंद्रासाठी या अनुषंगाने एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय। हजारो दक्षिण मुंबईतील रहिवाशांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आहे। राज्याचे मंत्री मंगलप्रभात तोडा यांच्या पत्नी मंजू मंगलप्रभात तोडा यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलंय। शास्त्रीय नृत्य असेल, संगीताचा कार्यक्रम असेल आणि महिलांनी उपस्थिती जी मोठ्या प्रमाणात लावली आहे त्यामुळे एक अत्यंत नेत्रदीपक असं दृश्य या ठिकाणी निर्माण झालंय। बाणगंगा तलावाचं नुकतंच काही दिवसांपूर्वी पुनर्जीवन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आज ही महाआरती आयोजित करण्यात आली आहे। सगळीकडेच आपल्याला देशभर असा उत्साह आणि असा आनंदाचा उत्सव पाहायला मिळतोय आणि तीच अनुभूती आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा येताना पाहायला मिळते। धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।